दरम्यान दोन धर्मांमध्ये आग लावणाऱ्या नितेश राणेंचा सरकारनं बंदोबस्त करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आली आहे। नितेश राणेंच्या वक्तव्यावरून वडेट्टीवार यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे। तर भाजपचा महाराष्ट्रात धार्मिक वाद लावण्याचा प्रयत्न असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची जयंत पाटील यांनी आरोप केलाय। नितेश राणेंनी आरएसएसवर ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये असताना टीका केली, हे हापचड्डीवाले आरक्षण देऊ शकत नाही, आता सत्तेच्या खुर्चीबरोबर ते असं वक्तव्य करत असतील आणि दोन धर्मामध्ये जर आग लावण्याचं काम करत असतील तर सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा, नाहीतर शासनाची भूमिका या संदर्भात स्पष्ट होत नाही। याचा अर्थ असा, भारतीय जनता पक्षाला या राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत। जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे काही आमदार महाराष्ट्रामध्ये धार्मिक वाद व्हावेत आणि टोकाच्या भूमिका दोन्ही बाजूने घेतल्या जाव्यात असा जाणीवपूर्वक प्रयत्न करते। कोणते मार्ग अवलंबायचे त्यातला हा एक त्यांचा शेवटचा मार्ग आहे की ज्याच्यातून महाराष्ट्र अस्थिर करायचा, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जातीय दंगली व्हाव्यात अशी व्यवस्था करायची, असा कट हा मला याच्यातून दिसतोय। आणि गृह खातं त्यांनी केलेल्या विधानावर कोणती कारवाई करत